श्री स्वामी समर्थ हे नाव ऐकताच भक्तांच्या मनात श्रद्धेचा सागर उसंबळून येतो। त्यांचा जीवन प्रवास अद्भुत, रहस्यांनी भरलेला, चमत्कारांनी संपन्न आणि भक्तांसाठी एक अमृत धारा। आज आपण जाणून घेऊया अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनाचा तो विलक्षण प्रवास, जो आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करतो। असं म्हणतात की श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रय यांचे अवतार होते। त्यांचा जन्म, त्यांचे बालपण आणि त्यांनी आपल्या जीवनाचा प्रारंभ कुठे केला याची कोणालाही निश्चित माहिती नाही। परंतु असं मानलं जातं की ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे येण्याआधी अनेक वर्ष गिरी प्रदेशात, जंगलात आणि विविध तीर्थक्षेत्रांमध्ये तपस्या करत होते। त्यांची उपासना, त्यांचे ध्यान आणि त्यांची गूढ शक्ती यामुळे लोक त्यांना आध्यात्मिक दैवत मानतात। श्री स्वामी समर्थ यांनी अनेक वर्ष भारतभर भ्रमण केले। ते कधी काशीमध्ये, कधी प्रयागराज, तर कधी गिरीकंदरांमध्ये ध्यान करत असत। त्यांच्यासोबत अनेक चमत्कार घडले। अन्न नसतानाही भक्तांना भोजन मिळाले, कोणी संकटात असेल तर त्यांना मार्ग मिळाला आणि दीनदुबळ्यांना त्यांनी आधार दिला। परंतु त्यांचा अंतिम प्रवास अक्कलकोट येथे थांबला, जिथे त्यांनी आपल्या भक्तांना ज्ञान आणि कृपादृष्टी दिली। अक्कलकोट हे आजही स्वामी समर्थ भक्तांचे तीर्थस्थान आहे। असं म्हणतात की श्री स्वामी समर्थांनी अनेक वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्य केले। तिथे त्यांचे हजारो भक्तांनी दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद मिळवले। स्वामी समर्थांची शिकवण साधी होती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द ऐकले की भक्तांचे मन शांत होते, संकटे दूर जातात आणि जीवनात नवचैतन्य येते। 1878 साली श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली, पण आजही त्यांची कृपा भक्तांवर आहे। श्री स्वामी समर्थ हे नाव जपल्याने आजही भक्तांच्या अडचणी दूर होतात, संकटे हलकी होतात आणि जीवनात सकारात्मकता येते। त्यांचे उपदेश, त्यांचा नामजप आणि त्यांचा आशीर्वाद हेच भक्तांसाठी अनमोल आहे। जर तुम्ही कधी संकटात असाल, मार्ग सापडत नसेल, तर फक्त एकदा मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि पहा तुमच्या जीवनातही चमत्कार घडतो।